नमस्कार. महाराजा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज मी महाराष्ट्रीयन थाळी बनवणार आहे. तीही रोजच्या जेवणामध्ये आपण जी खातो ना, तर त्यामध्ये झुणका भाकरी हे विशेष करून महाराष्ट्रातील फेमस पदार्थ आहे. तर त्यामध्ये सर्वात प्रथम मी आता काय करणार आहे, तुरीची डाळ बनवणार आहे. तर यामध्ये 1.5 चमचे मी तूर डाळ घेतलेली आहे. तर डाळ काय करायची आहे, आपण पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. डाळीपासून आपण वरण पण बनवतो, पण मी आज काय करणार आहे, तिखट डाळ बनवणार आहे. आता हे पहा, मी डाळ धुवून घेते. डाळ धुवून झाल्यानंतर काय करायचं आहे, यामध्ये आपण पाणी जरा जास्तीच घालायचं आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये बारीक टोमॅटो चिरून घालायचं आहे. तर ही पहा, डाळ धुवून झालेली आहे. आता यामध्ये मी पाणी घालते. बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे. हे पहा, पूर्ण बारीक चिरलेला आहे मी. यानंतर कुकरला आपण काय करायचं आहे, झाकण घालायचं आहे आणि याला आपण 3 शिट्ट्या येऊ द्यायच्या आहेत. म्हणजे 3 शिट्ट्यामध्ये कशी होते, डाळ चांगली शिजते. कुकरमधली हवा निघून गेल्यानंतर यामध्ये आपण शिट्टी घालायची आहे. पहा, तर गॅसवरती कुकर ठेवून आपण काय करायचं आहे, कुकरला 3 शिट्ट्या येऊ द्यायच्या आहेत. तोपर्यंत आपण काय करायचं आहे, भाजीची तयारी करूया. कुकरमध्ये काय होतं, डाळ चांगली शिजते आणि ती शिजल्यानंतर कशी होते, एकजीव होते. मग आपण डाळीला कुकरमध्ये शिजवायची आहे. आता त्यानंतर आपण मेथीची भाजी बनवायची आहे. तर मेथीची भाजी बनवायसाठी आपण सुरुवात करूया. ही पहा मेथीची भाजी. तर मेथीची भाजी मी काय केलेली आहे, व्यवस्थित नीट करून स्वच्छ मिठाच्या पाण्यातून धुवून घेतलेली आहे. तर त्यानंतर बारीक चिरून मी चाळणीमध्ये ठेवलेले आहे. जे भाजीमध्ये जे एक्स्ट्राचं पाणी आहे ना, ते निघून जाते. तर त्यानंतर मुगाची ही डाळ आहे. तर ही मी पाण्यामध्ये भिजत ठेवलेली आहे. तर 2 चमचे डाळ घेतलेली आहे. भाजीला फोडणी देण्यासाठी मी आता काय केलेलं आहे, गॅसवरती पॅन ठेवलेला आहे. आता पॅन गरम झाल्यानंतर यामध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे. गॅसची फ्लेम आपण मिडियम ठेवायची आहे आणि त्यानंतर अर्धा चमचा जिरे, ठेचलेला लसूण घ्यायचा आहे. खलबत्त्यामध्ये व्यवस्थित कुटून घ्यायचं आहे. त्यानंतर 4 ते 5 बारीक चिरलेल्या मिरच्या घ्यायच्या आहेत. आता हे सर्व काय करूया, व्यवस्थित परतवून घेऊया. ही भाजी कमी तेलामध्ये देखील छान होते, पण आपण कसं आहे, जास्तीचं तेल घातलं ना, तर भाजीला कसा हिरवा कलर तसाच राहतो. म्हणून आपण थोडंसं जास्तीचं तेल घातलेलं आहे. आता यानंतर आपण काय करायचं आहे, याला व्यवस्थित हलवून झाल्यानंतर यामध्ये आपण बारीक चिरलेली जी मेथी आहे ना, ती घालायची आहे. तर या मेथीच्या भाजीमध्ये आपण पाणी वापरायचं नाहीये. ती पूर्ण काय करायचं आहे, तेलामध्येच आपण परतवायची आहे. त्यामुळे त्या भाजीचा कलर काय होतो, हिरवागार तसाच राहतो. मुगाची डाळ भाजीमध्ये शिजायला पाहिजे ना, मग आपण काय केली होती, 15-20 मिनिटं पाण्यामध्ये तिला भिजत ठेवली होती. त्यानंतर ही डाळ आता आपण यामध्ये मिक्स करायची आहे. भिजल्यामुळे ती काय होती, व्यवस्थित शिजते. चवीसाठी मीठ घालायचं आहे अर्धा चमचा. पालेभाज्या करताना नेहमी त्यामध्ये मिठाचं प्रमाण काय करायचं आहे, आपण कमीच वापरायचं आहे. नाहीतर काय होतं, भाजी काय होते, शिजून कमी होते आणि मीठ जर चुकून जरी जास्त झालं ना, तर भाजीला खारापणा लगेच येतो. आता भाजी शिजल्यानंतर आपण काय करायचं आहे, यामध्ये शेंगदाण्याचा कूट वापरायचा आहे. 1 ते 2 चमचे शेंगदाण्याचा कूट वापरायचा आहे आणि पुन्हा काय करायचं आहे, भाजीला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. तर ही पहा, साधी सिंपल मेथीची भाजी आपली तयार झालेली आहे. तर ही भाजी कशी हिरवीगार झालेली आहे पहा. तर भाजीचा कलर आहे तसाच राहिलेला आहे. भाजीमध्ये आपण पाण्याचं प्रमाण वापरलेलं नाही, त्यामुळे ह्या भाजीचा कलर आहे तसा हिरवागार झालेला आहे. आता चला
मेथीची भाजी आता तयार झालेली आहे. यानंतर आपण बेसनचा झुणका बनवायचा आहे. तर महाराष्ट्रामध्ये हा घरोघरी बनवला जातो. तर यामध्ये आपण काय करायचं आहे, 2 चमचे तेल घेतलेलं आहे. गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे. हे पहा, आता तेल तापलेलं आहे. यानंतर यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे आणि जिरे मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये काय करायचं आहे, 2 ते 3 मिरच्या बारीक चिरलेल्या घालायच्या आहेत. त्यानंतर आपण ठेचलेला लसूण घालायचा आहे. तर लसणाऐवजी आपण बारीक चिरलेला कांदा घातला ना तरी चालेल. कांद्याने देखील झुणका खूप छान होतो. कढीपत्त्याची पाने 2 ते 3. हे सर्व एकजीव करून व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. मिरची आणि लसूण पहा व्यवस्थित कसा भाजलेला आहे. आता यानंतर यामध्ये आपण 2 ते 3 वाट्या पाणी घालायचं आहे. यानंतर यामध्ये आपण काय करायचं आहे, हळद अर्धा चमचा घालायची आहे आणि पाण्याला काय करायचं आहे, या व्यवस्थित उकळी येऊ द्यायची आहे. उकळी आल्यानंतर यामध्ये आपण बेसनचं पीठ सोडायचं आहे. तर चवीसाठी आपण अर्धा चमचा मीठ घालायचं आहे. चिमूटभर हिंग वापरायचं आहे. गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे, जेणेकरून काय होईल, पाण्याला लवकर उकळी येईल. आणि पाण्याला उकळी आल्यानंतरच यामध्ये आपण काय करायचं आहे, बेसनचं पीठ सोडायचं आहे. हलवून घेते, जेणेकरून हळद काय होईल, सर्व बाजूने लागेल. आता यानंतर हे पहा, पाण्याला आता उकळी आलेली आहे. यामध्ये आता आपण काय करायचं आहे, बेसनचं पीठ असं भरभरायचं आहे. पीठ असं एकदम जास्तीचं घालायचं नाही. घातलं तर काय होईल, त्यामध्ये गुठळी होते. म्हणून आपण काय करायचं आहे, हे पीठ आपण उकळीमध्ये सोडायचं आहे आणि ते देखील असं थोडं थोडं सोडत जायचं आहे. आणि त्यानंतर आपण ह्याला काय करायचं आहे, एका पळीच्या साहाय्याने व्यवस्थित हलवत राहायचं आहे. ह्यामध्ये ज्या गाठ्या होतात ना, त्या आपण गाठी फोडून घ्यायच्या आहेत. तर अशी पीठ आपण सर्व बाजूने सोडायचं आहे. यातील झुणक्यातली ज्या गाठी आहेत ना, त्या पूर्ण अशा फोडायच्या नाहीत. आपण थोड्याच फोडायच्या आहेत. काय होतं, त्या गाठी राहिल्यामुळे काय होतं, खाताना त्या दरदरीत लागतात आपल्या तोंडाखाली आणि त्या छान लागतात अशा. गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि काय करायचं आहे, यातील गाठी आपण फोडत राहायच्या आहे. आणि यांना काय करायचं आहे, 5 ते 10 मिनिटासाठी शिजत ठेवायचे आहे. झुणका शिजल्यानंतर तो थंड झाल्यानंतर त्याला दाटसरपणा येतो. आता काय होतं, घरी एखाद्या वेळेला भाजी संपली असेल नसेल, तर अशा वेळेला असा झुणका बनवला जातो आणि तो देखील अगदी झटपट होतो आणि खायला देखील टेस्टी आणि छान लागतो. माझ्या मुलांना आणि मला झुणका भाकरी भरपूरच आवडते. त्यामुळे काय होतं, आठवड्यातून एकदा काय होईना मी हे घरी बनवतेच. हा तर आता आपला झुणका तयार झालेला आहे. आता याला काय करूया, आपण झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटासाठी याला आपण लो फ्लेमवरती वाफ देऊया, जेणेकरून तो व्यवस्थित शिजेल. हे पहा, 5 मिनिटं झालेली आहेत. पहा, आता महाराष्ट्रामध्ये अगदी फेमस असणारा झुणका आता आपला तयार झालेला आहे. तेही अगदी 5 मिनिटामध्ये. या झुणक्याला तुमच्या भागामध्ये कोणत्या नावाने बोलवले जाते हे कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर यामध्ये मी काय केलेलं आहे, कोथिंबीर पसरवलेली आहे.
आता तयार झालेला आहे. यानंतर आता आपण मगाशी डाळ शिजत ठेवली होती. आता ती डाळ शिजलेली आहे पहा. आता यानंतर काय करायचं आहे, याचं झाकण काढून पाहूया. पहा कशी डाळ शिजलेली आहे. आता यानंतर आपण डाळीची आमटी बनवायची आहे. डाळीला काय करायचं आहे, घोटून घेऊया, म्हणजे ती काय होईल, एकजीव होईल. आणि त्यानंतर याला आपण फोडणी द्यायची आहे. आमटीला फोडणी द्यायची आहे. तर त्यासाठी मी काय केलेलं आहे, गॅसवरती मी पातेलं ठेवलेलं आहे. आता ते गरम झाल्यानंतर काय करायचं आहे, यामध्ये तेल ओतायचं आहे. तेल 2 ते 3 चमचे घालायचं आहे. स्टीलच्या पातेल्यामध्ये आपण डाळीची आमटी फोडणी देत आहे. तर त्यामुळे काय करायचं आहे, गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे. स्टीलच्या पातेल्यात काय होतं, तेल लगेच तापतं आणि फोडणी करपायची शक्यता असते. म्हणून आपण गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे. यानंतर तेल तापल्यानंतर आपण काय करायचं आहे, अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे. त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचे आहे. आणि यानंतर यामध्ये आपण ठेचलेला लसूण वापरायचा आहे. तर हे पहा, ठेचलेला लसूण घातलेला आहे. कढीपत्त्याची 4 पाने वापरायची आहेत. आता या फोडणीला व्यवस्थित आपण परतवून घेऊया. हिंग चिमूटभर वापरायचा आहे. चार हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत बारीक चिरून. ह्या ऑप्शनल आहेत, तुम्हाला घालायची इच्छा असेल तर घातला तरी चालेल किंवा नाही घातला तरी चालेल, कारण आपण डाळ बनवतानाही तिखट डाळ बनवणार आहे. आता यानंतर यामध्ये मी काय करणार आहे, शिजलेली डाळ आहे ना, ती मिक्स करणार आहे. तर डाळीची आमटी बऱ्याचदा बनवताना महाराष्ट्रामध्ये काय केले जाते, लाल तिखट वापरले जाते. तर त्यानंतर यामध्ये मी काय करणार आहे, अर्धा चमचा हळद घालायची आहे. चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आणि नंतर काय करायचं आहे, याला व्यवस्थित आपण हलवून घ्यायचे आहे डाळीला. आता डाळीला काय झालेले आहे, उकळी आलेली आहे. तर या उकळीमध्ये आपण काय केलेलं आहे, आता लाल तिखट 1 चमचा घातलेला आहे. यानंतर या डाळीला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. आता आपली काय होते, डाळीची आमटी तयार होते. डाळीला उकळी आलेली आहे पहा. आता त्यानंतर आपली काय झालेली आहे, डाळीची आमटी तयार झालेली आहे. नंतर आपण साधा सिंपल भात कसा बनवायचा ते पाहूया. तर यामध्ये मी 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे. आता 1 वाटी तांदूळ घेतल्यानंतर काय करायचं आहे, ते तांदूळ व्यवस्थित आपण धुवून घ्यायचं आहे. तांदूळ धुतल्यानंतर आपण काय करायचं आहे, भात शिजण्यासाठी यामध्ये आपण पाणी घालायचं आहे. तर पाणी घेताना पाण्याचं प्रमाण कसं घ्यायचं आहे, 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे ना, तर 1 वाटी तांदळासाठी आपण 3 वाट्या पाणी घ्यायचं आहे, जेणेकरून भात काय होईल, व्यवस्थित शिजेल. पाण्याचं प्रमाण व्यवस्थित असल्यामुळे काय होतं, भात सुट्टा आणि मऊ मुलायम होतो. 2 वाट्या घेतलेल्या आहे आणि ही आता 3री वाटी पाणी घेतलेलं आहे. त्यानंतर अर्धा चमचा मीठ घालायचं आहे. त्यामध्ये जसं आपण मीठ वापरतो ना, तसं 1 चमचावर तेल वापरलं ना, तरी देखील भात सुट्टा छान होतो. तर मी आता हे अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे. त्यानंतर काय करायचं आहे, याला झाकण घालून व्यवस्थित आपण याला शिट्ट्या द्यायच्या आहेत. तर कुकरला आपण शिट्ट्या देताना किती द्यायच्या आहेत, 3 द्यायच्या आहेत. 3 ते 4 शिट्ट्यामध्ये भात अगदी व्यवस्थित शिजतो. त्या कुकरला आपण गॅसवरती ठेवलेला आहे आणि त्यानंतर याला आपण 3 शिट्ट्या द्यायच्या आहेत. 3 शिट्टीमध्ये भात तयार होतो. तोपर्यंत आपण काय करायचं आहे, ज्वारीची भाकरी कशी बनवायची ते पाहूया. तर ही मी परात घेतलेली आहे. परातीमध्ये आपण
पीठ घेतलेले आहेत 2 वाट्या. तर यामध्ये 2 भाकरी बरोबर व्यवस्थित होतील. आता त्यानंतर काय केलेलं आहे, त्याला मी असा गोल घेरा बनवलेला आहे. आता या घेऱ्यामध्ये आपण काय करायचं आहे, गरम पाणी ओतायचं आहे. ज्वारीची भाकरी बनवताना काय होतं, बऱ्याचदा त्या भाकरीला तडे जातात. ते तडे जाऊ नये म्हणून काय करायचं आहे, यामध्ये आपण गरम पाणी घालायचं आहे. गरम पाण्याच्यामुळे काय होतं, पिठाला चिकटपणा येतो आणि भाकरी एकदम मऊ मुलायम छान होते. तर हे पहा, यामध्ये गरम पाणी घातलेलं आहे आणि गरम पाण्यामुळे काय होतं, भाकरीला तडे देखील जात नाहीत. ते अगदी आपल्याला व्यवस्थित थापता येते. हाताला भाजू नये म्हणून आपण काय करायचं आहे, उलटण्याने सुरुवातीला पीठ मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडं थोडं असं थंड पाणी घ्यायचं आहे आणि पिठाला आपण चांगलं व्यवस्थित चरचरीत मळून घ्यायचं आहे. जेवढं पीठ तुम्ही चांगलं मळाल ना, तेवढी भाकरी मऊ मुलायम छान होते आणि त्या भाकरीला काय होतं, तडे देखील जात नाहीत. भाकरी करताना एक गोष्ट लक्षात ठेवा नेहमी, पीठ हे चांगलं मऊ मुलायम व्यवस्थित मळायचं आहे, चरचरीत चांगलं. आणि त्यामध्ये आपण काय करायचं आहे, गरम पाणी घालायचं आहे. तर भाकरी चांगली होण्यासाठी मी काय करते, पिठाला मी भरपूर मळून घेते. तर तुम्ही देखील असं भरपूर चांगलं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. बऱ्याच जणांना काय होतं, भाकरी बनवता येत नाही, तर त्यांना भाकरी बनवणं हे जास्त त्रासाचं, कटकटीचं वाटतं. तर अशा वेळेला तुम्ही काय करायचं आहे, असं झटपट ज्वारीची भाकरी बनवायची आहे. अगदी झटपट होऊन जाते. भाकरी बनवताना काय करायचं आहे, पीठच हे करताना ना व्यवस्थित करून घ्यायचं आहे. म्हणजे यामध्ये आपण गरम पाणी घालायचं आहे आणि ते व्यवस्थित चरचरीत मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण भाकरी थापायला चालू करायची आहे. तर भाकरी थापण्यापूर्वी काय करायचं आहे, पिठाचा असा गोल गोल गोळा बनवून घ्यायचा आहे. तर त्यानंतर काय करायचं आहे, परातीमध्ये आपण पीठ घ्यायचं आहे आणि ते हाताने व्यवस्थित पसरवून त्यावरती आता भाकरी थापायला चालू करायचं आहे. भाकरी थापताना दोन्ही बाजूने असं व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि मग भाकरी थापायची आहे. एक दोनदा तुम्ही प्रयत्न करून पहा अशी भाकरी थापडण्याचा. नक्कीच भाकरी तुम्हाला चांगली जमेल. हे पहा किती पटपट झालेली आहे. थापडताना काय होतं, बऱ्याचदा परात सरकण्याची शक्यता असते. तर त्यावेळेला काय करायचं आहे, आपण खाली कॉटनचा कपडा टाकायचा आहे. म्हणजे काय होतं, आपल्याला अशी भाकरी व्यवस्थित थापडता येते. म्हणजे परात आपली हलत नाही. पहा, आता हे पहा, भाकरीला उचलताना कशी उचलायची आहे. एका साईडनं आपण घ्यायची आहे आणि एका साईडला आपण हात घालायचा आहे आणि भाकरीला काय करायचं आहे, व्यवस्थित उचलून घ्यायचं आहे. पहा, तर असं एका साईडनं उचलायचं आहे आणि त्यानंतर तव्यावरती आपण टाकायचे आहे. तवा तवा पण आपण सुरुवातीला तापत ठेवला होता. तर तवा तापल्यानंतर काय करायचं आहे, त्यावरती आपण भाकरी टाकायची आहे. भाकरी बनवताना गॅसची फ्लेम काय करायची आहे, हाय ठेवायची आहे. जेणेकरून तवा काय होईल, चांगला तापेल आणि भाकरी आपल्या व्यवस्थित येतील. आता त्यानंतर यावरती मी पाणी लावते. जी पिठाची बाजू आहे ना भाकरीची, त्याला पाणी लावायचं आहे. आणि भाकरी तव्यामध्ये टाकताना देखील काय करायचं आहे, जी पिठाची बाजू आहे ना, ती वरती टाकायची आहे आणि मगच त्या भाकरीला वरती आपण पाणी लावायचं आहे. हे परतून झाल्यानंतर तिला आपण व्यवस्थित खालून काय करायचं आहे, भाजून घ्यायचं आहे. हे पाहता आपली भाकरी कशी भाजलेली आहे. आता याला काय करायचं, या तव्यामध्येच आपण उलटी टाकायची आहे. आता ती व्यवस्थित फुगेपर्यंत आपण तिला भाजून घेऊया. पहा, भाकरी कशी टम्म फुगत आहे. ही पहा, भाकरी कशी छान झालेली आहे. आता एका साईडनं हवा जाते ना, म्हणून मी काय करते, तिथं थोडंसं उलटवणं लावते, जेणेकरून भाकरी पूर्ण टम्म फुगेल.
पहा किती छान भाकरी झालेली आहे. तर अशी भाकरी बनवण्याचा नक्की प्रयत्न करा तुम्ही. चला तर आता यानंतर आपण थाळी कशी बनवायची ती पाहूया. ची 4 स्लाइस, कांद्याची 4 स्लाइस, चटणीचा ठेचा, लोणचे, मेथीची भाजी, झुणका, डाळीची आमटी, ज्वारीची भाकरी, भात. तर ही पहा आपली महाराष्ट्रीयन थाळी आता तयार झालेली आहे. आता त्यानंतर यामध्ये काय करायचं आहे, आपण भातावरती तुपाची धार सोडायची आहे. लिंबाची फोड आणि त्यानंतर आपण दही घालायचं आहे 1 चमचाभर. आजची महाराष्ट्रीयन थाळी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाजूलाच असलेलं बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपी सर्वात प्रथम तुम्हाला पाहायला भेटतील. थँक यू.